या जगातील सर्वात पॉवरफुल गोष्ट जिचा अर्धा चमचा जरी रोज घेतला तरी तुमच्या शरीरात कोणताच आजार होणार नाही। आजार सुरू व्हायच्या आतच तो शरीरातच दाबून टाकते ही गोष्ट। जर तुम्ही आहारात ही गोष्ट घ्यायला सुरुवात जर केली तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही, कारण तो सुरू व्हायच्या आतच पहिल्या मिनिटापासून शरीरातच दाबला जातो। त्यामुळे आजारावर उपचार घेण्याचा तर प्रश्नच येत नाही। तुमच्या शरीराच्या आतमध्ये आजारांना समूळ नष्ट करणारी ही घरगुती गोष्ट ना तुम्हाला कुठून मार्केटमधून आणायची ना याच्यासाठी कुठले जास्त पैसे मोजायचे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट तुम्ही रोज सांगतोय तशा पद्धतीने जर सुरू जर केली तर तुम्हाला बीपी असेल, कोलेस्ट्रॉल असेल, हार्ट अटॅक असेल, कॅन्सर असेल, ट्यूमर असेल, असा कोणताही आजार तुम्हाला शिवणार देखील नाही। जुन्या आयुर्वेदिक दस्तऐवजांमध्ये या गोष्टीविषयी लिहून ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्यावर आत्ताच्या काळातील शास्त्रज्ञांनी सुद्धा संशोधन करून सिद्ध केलं आहे। ही गोष्ट फार मामूली आहे आणि या ज्या गोष्टीकडे पाहून तुम्हाला कधीही वाटणार नाही की या गोष्टीने इतका फायदा होईल म्हणून। त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण अतिशय सविस्तर माहिती या गोष्टीबद्दल त्या ठिकाणी पाहिली आहे। जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। मित्रांनो, जसं की आपल्याला माहितीच आहे की बिघडलेल्या खाद्य संस्कृतीमुळे आताच्या काळामध्ये आजार होते या ठिकाणी वाढत चाललेले आहेत। हे वाढत असताना देखील अतिशय नवनवीन पद्धतीचे आजार आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत। काही वर्षापूर्वी या आजारांचं नाव आपण ऐकलेलं देखील नसतं। आता या आजारांचं प्रमाण इतकं का वाढलं, ते इतके कॉमन का झालेत, याच्यामध्ये मग बीपीचा त्रास असेल, शुगर वाढणं असेल, कोलेस्ट्रॉल असेल, हार्ट अटॅक असेल, अगदी 30तील लोकांना सुद्धा आता त्या ठिकाणी हार्ट अटॅक येताना दिसत आहेत। पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का हे आजार आपल्या शरीरात तयार कसे होतात? पण याच्या जर मुळाशी जर आपण जर गेलं तर एक 4-5 गोष्टी आहेत या आजार होण्यासाठी त्या कारणीभूत असतात। आता यामधील पहिली जी काय गोष्ट आहे ती म्हणजे शरीरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता येणं। यामुळे काय होतं की आपली प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि यानंतर आपण आजारी त्या ठिकाणी पडत असतो। आता यानंतरचं जे काही कारण आहे ते म्हणजे 99% आजार याच कारणामुळे त्या ठिकाणी उद्भवत असतात। ते म्हणजे तुमचं स्ट्रेस वाढणं, त्यासोबतच तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन किंवा सूज वाढणं, शरीरातील काही मूलभूत अवयव यांनी काम करायचं बंद करणं किंवा काम व्यवस्थित न करणं, अशी काही मुख्य कारणं आहेत। यामुळे कोणताही आजार सुरू होणं हे त्या ठिकाणी साहजिकच असतं। पण आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून असं एक सुपर फूड, अशी एक जादुई गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की ही तुम्ही रोज घ्यायला जर सुरुवात जर केली तर शरीरात आजार सुरू होण्याआधीच तो संपणार आहे। कारण की ही अतिशय जबरदस्त गोष्ट आहे की आजार सुरू व्हायच्या आत ती आजाराला मुळापासून दाबून टाकते आणि या गोष्टीचा नियमित जर का तुम्ही सेवन जर केलं तर तुम्ही आयुष्यभर निरोगी त्या ठिकाणी राहू शकता। आता ही एक जादुई गोष्ट, हे जे सुपर फूड आहे हे शरीरात नेमकं असं काय करतं, याचे 4 ते 5 फायदे ही गोष्ट जर आहारामध्ये घेतली तर आपल्याला होत असतात। याची माहिती व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत की याचं सेवन नेमकं कसं करायचं, या सेवनाची पद्धत नेमकी काय आहे, हे तुम्हाला कुठं मिळेल आणि हे नेमकं बनवायचं कसं, याविषयी आपण माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत। आपण ज्या सुपर फूडविषयी बोलतोय त्याचं नाव आहे मोरिंगा ओलिफेरा, ज्याला हिंदीमध्ये सहजन असं म्हणतात, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात याला शेवगा। आता तुम्ही म्हणाल आम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तर याआधीही खाल्ली आहे, याचे आयुर्वेदिक फायदेही आम्हाला माहीत आहे, मग यावरती नवीन तरीका? तर मित्रहो, आपण आज जे बोलणार आहोत ते शेवग्यांच्या शेंगाविषयी नाही तर शेवग्याच्या पानांविषयी आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत। शेवग्याच्या पानांपासून तयार होणारी एक विशेष गोष्ट, तिच्याबद्दल आपण त्या ठिकाणी आज बोलणार आहोत की शेवग्याच्या पानापासून तयार होणारी एक गोष्ट की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरात जे काही आजार आहेत ते मुळापासून नष्ट होतात। शेवग्याच्या झाडांच्या पानासंबंधी भरपूर शास्त्रीय अभ्यास देखील झाला, रिसर्च पेपर सुद्धा त्या ठिकाणी लिहिले गेले, पण ज्यामध्ये अतिशय थोडे म्हणजे अगदी बोटावर मोजणे इतके फायदे त्या ठिकाणी समोर आलेले आहेत। जे फायदे जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत। असे अगणित आणि अफाट फायदे शेवग्याच्या पानांचे आहेत। आता हे शेवग्याच्या पानांमध्ये नेमकं असतं तरी काय, तरी याच्यामध्ये जे काही शरीरासाठी पोषक घटक असतात ते जर का आपण पाहिलं तर हे अगदी नेक्स्ट लेवल म्हणजे अगदी सुपर फूड सारखं, एखादा काजू, बदाम, मनुका, अक्रोड यांच्यापेक्षाही जबरदस्त गोष्टी याच्यामध्ये असतात, ज्यामध्ये प्रोटीन, आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन बी, मॅग्नेशियम, विटॅमिन ए, कॅल्शियम हे अतिशय जास्त प्रमाणात असणारे घटक याच्यामध्ये असतात, जे आपल्या शरीरातील आरोग्य मेंटेन करण्यासाठी अतिशय गरजेचे असतात। आपण नियमितपणे जर का शेवग्याचं पानं
जर आपण आहारात घेतली तर आपल्याला पहिला फायदा असा होतो की तुमच्या शरीरात जे काही आजार तयार होतात, ज्या घटकांच्या कमतरतेमुळे हे आजार येतात, ते आजार निर्माण होण्याचा प्रश्न येतच नाही. याचं सेवन जर तुम्ही नियमितपणे केलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मल्टीव्हिटॅमिनची गोळी, कुठल्याही पद्धतीचं मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल किंवा मल्टीव्हिटॅमिन टॉनिक घेण्याची गरज आता पडणार नाही. यातील दुसरा महत्त्वाचा फायदा जो काय आहे तो या पानांचा जो आहे तो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. याचं सेवन नेमकं कसं करायचं. आता याचा दुसरा जो काय फायदा आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे हे कमी करून टाकतं. आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे नेमकं काय की शरीरातील आपल्या ज्या काही पेशी असतात त्या दिवसभर भरपूर कार्य त्या ठिकाणी करत असतात. आता हे कार्य करताना भरपूर केमिकल त्या ठिकाणी तयार होतात, ते केमिकल रिलीज होतात, ते या केमिकलमध्ये फ्री रिॲक्शन होत असतं. आता या फ्री रिॲक्शनमुळं फ्री रॅडिकल्स त्या ठिकाणी तयार होत असतात की असे काही घटक की जे ह्या आपल्या शरीरातील पेशींना हानी पोचवायला सुरुवात करतात. मग यामध्ये शरीरामध्ये आर्थरायटिस असेल, संधिवात असेल, डायबिटीस असेल, हृदयसंबंधी आजार असेल, ही होण्यास त्या ठिकाणी सुरुवात होत असते. पण शेवग्याच्या पानांमध्ये जबरदस्त अँटीऑक्सिडंट्स असतात. हे जे काय फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे खराब घटक तयार होतात, या घटकाला न्यूट्रलाइज करण्याचं काम, म्हणजे त्यांची पॉवर जी काय आहे ते झिरो करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत असतात. आता या पानांमुळे तुम्हाला एक ॲडव्हान्स फायदा देखील पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे तुमचं प्रीमॅच्युअर एजिंग. तुम्ही या पानांचं जर नियमितपणे सेवन जर केलं तर तुम्ही अधिक तरुणसुद्धा दिसायला लागणार आहात. आता जो काय पुढचा फायदा आहे तो अतिशय आश्चर्यचकित करणार आहे. यामध्ये तुम्हाला जर ब्लड शुगर असेल, रक्तातली साखर तुमची जर जास्त असेल तर या पानांच्या सेवनामुळे ती साखरसुद्धा त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होणार आहे. कारण यामध्ये आयसोसायनेट नावाचं एक केमिकल कंपाऊंड असतं जे तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित करण्याचं काम करत असतं. आणि हे काम होत असताना तुमच्या शरीरातील जी काय साखर आहे, जो काय मधुमेह आहे, तो त्या ठिकाणी कमी होण्यास सुरुवात होतो. आता तुम्हाला जर डायबिटीस असेल किंवा तुम्ही जर मधुमेह होण्याच्या स्थितीत जर असाल तर तुम्हाला एक खबरदारी म्हणून हा उपाय तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता यामधील चौथा जो काय फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅकपासून मुक्ती. शरीरात विविध ठिकाणी इन्फ्लामेशन किंवा सुजन त्या ठिकाणी होत असते, नसांमध्ये सुजन येत असते किंवा शरीरातील विविध भागांमध्ये त्या ठिकाणी सुजन येत असते. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटकाही त्या ठिकाणी येऊ शकतो. पण ह्या पानाचं सेवन केल्यामुळं तुम्ही यापासून त्या ठिकाणी वाचू शकता. आता यातील दुसरं तो म्हणजे रक्तातील जी काय कोलेस्ट्रॉल लेवल आहे किंवा नसांमध्ये जे काय कोलेस्ट्रॉल गुंतून पडलेलं आहे, हे कोलेस्ट्रॉल त्या ठिकाणी नसा ब्लॉक करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत असतं. आता यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हे जर तुम्ही याचं सेवन जर केलं तर तुमची जी काय ब्लॉकेज आहे ती त्या नसांमधून निघण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की याचं सेवन नेमकं कसं करायचं. तर बाजारामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये मोरिंगा पावडर त्या ठिकाणी भेटत असते किंवा मोरिंगाचे टॅबलेटसुद्धा त्या ठिकाणी भेटत असते. तुम्ही ही पावडर किंवा हे टॅबलेट्स त्या ठिकाणी मेडिकलमधून खरेदी करू शकता. किंवा दुसरी गोष्ट जी काय आहे तर ही खरेदी केल्याच्या नंतर तुमचे जे काय फॅमिली डॉक्टर आहे, तुमचे ओळखीचे डॉक्टर आहे, या डॉक्टरांच्या सल्ल्यानंच तुम्हाला हे औषध त्या ठिकाणी आता सुरू करायचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर शेवग्याचं झाड असेल तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी अशी करायची की त्या झाडाची पानं त्या ठिकाणी उन्हात कडक वाळवून घ्यायची आहे. वाळवून घेतल्याच्या नंतर मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे आणि याचा अर्धा चमचा रोज त्या ठिकाणी तुम्ही पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही तसाही एखाद्या गोष्टीमध्ये टाकून ही घेऊ शकता. तुम्ही जर या फ्रेश पाण्याचा ज्यूस जर तुम्ही प्यायलात तर या सर्व समस्यापासून तुम्ही दूर राहू शकता. याचा अर्धा चमचा जरी तुम्ही रोज सांगतो तशा पद्धतीने जर सेवन जर केला, वरील सगळे फायदे त्या ठिकाणी मिळू शकतात आणि तुम्ही संभाव्य आजारापासून त्या ठिकाणी दूर राहू शकता. तुम्हाला कुठलाच आजार त्या ठिकाणी या पानांच्या सेवनामुळे होणार नाही. तुम्हाला जर ही आरोग्यदायी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही आरोग्यदायी माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहता, जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन अपडेट्ससह, एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.